चटणी करण्यावर एक सफरचंद घेतलेले बारीक कापून घेतलेले, 5 ते 6 खारीक घेतलेले बारीक कापून घेतलेले आहे, 25 ग्रॅम मनुके घेतलेले आहे, 10 ग्रॅम बेदाणे घेतलेले आहे आणि मोहरी आणि जिरे अर्धा चमचा घेऊन ते बारीक वाटलेलं आहे. अर्धा कप व्हिनेगर घेतलेला आहे, अर्धा चमचा तिखट घ्यायचं आणि अर्धा चमचा मीठ घ्यायचं. सर्व एकत्र करायचं. आपण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. व्हिनेगर वगैरे सगळं टाकून एकत्र करायचं आहे व्हिनेगर घालून आणि हे गॅसवर ठेवायचं. आपण आता हे व्हिनेगर घातलेलं अर्धा कप व्हिनेगर घेतलेलं आहे ते पण एकत्र करायचं. मीठ टाकायचं, अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे मी, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. सर्व एकत्र करूया, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण नंतर गॅसवर ठेवायचं शिजवायला. आता मला गॅसवर ठेवूया, त्याला शिजून देऊया. आपण शिजल्याने काढून घ्यायची. चटणी खूप छान लागते. मद्रासी चटणी भाताबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते ही. आपली मद्रासी चटणी तयार झालेली आहे. चटणीला घट्टसरच होते. बघू शकता किती सुंदर आलेली चटणी, ती मस्तच आलेली आहे. आंबट गोड तिखट लागते चटणी, पण छान लागते मद्रासी चटणी. नक्की मी ट्राय करून बघा, पण नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय. बघू शकता की सुंदर आलेली चटणी, कलर वगैरे मस्तच आलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.